Very, very warm welcome. Good evening, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर सध्या डीपली स्टडी करत आहे आणि डेली आपण एक एक पॉइंट कव्हर करत चाललो. जेव्हा आपण इन डिटेल कोणत्याही गोष्टीला समजून घेतो तेव्हा ती गोष्ट किंवा तो विषय स्वतःसाठी किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये किती मोठा परिवर्तन किंवा किती मोठा ट्रिमेंडस चेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकते याची आपल्याला काय होऊन जाते, एक जाणीव किंवा ओळख होऊन जाते. हे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा जो विषय आहे हे 3 तासामध्ये एका वर्कशॉपमध्ये क्लिअर करता आलं असतं आणि एकाच दिवशी तुम्हाला तुमचं गोलबुक, विजन विजन बोर्ड कसं बनवणे, गोलबुक कसं लिहिणे, अफर्मेशन कशी करणे सांगून मोकळं करता आलं असतं. पण काय आहे, ह्याच गोष्टी तुम्ही स्वतः आता बघत असाल की इतक्या दिवसापासून जेव्हा आपण एक एक टॉपिक आपण समजत चाललो, हळूहळू हळूहळू का असे ना माइंडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं आहे. आपोआपच ट्रान्सफॉर्मेशन सुरू होते. का? कारण की रोज 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 जेव्हा हे एक एक टॉपिक माइंडमध्ये उतरत आहे, पूर्ण माइंडची रिप्रोग्रामिंग होत आहे. त्या 3 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय मिळालं असतं? फक्त कंटेंट मिळाले असते, इन्फॉर्मेशन नसती मिळाली किंवा डाटा ज्याला म्हणतो आपण तो डाटा नसता मिळाला. आणि हा डाटाच आहे जो आपल्या माइंडमध्ये जेव्हा उतरते, आपलं एक एक सेल्स त्याच्यावर वर्क करणं सुरू करते, अनालाइज सुरू होते. आपण जीवनाला लहानपणापासून आजपर्यंत आपण त्याला रिकॉल करतो आणि नंतर कळते की अरे हो, सेम पॅटर्न माझ्या लाईफमध्ये चालत आहे. मला बाहेर वर्क नाही करायचं आहे, मला माझ्या इनर मध्ये वर्क करायचं आहे. आणि लक्षात घ्या, ही गोष्ट इन्स्टंटली नाही आहे. ती मी बस आत्ता केलं आणि उद्या झालं नाही. हे लाईफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. जेव्हा लाईफ हा विषय आपण बोलतो, लाईफचा अर्थ म्हणजे 4 दिवसाचं जीवन नाही आहे, खूप लंबी जर्नी आहे. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कधीही काहीही होऊ शकते. हे ट्रान्सफॉर्मेशन होते कसं, ही प्रोसेस आपल्याला समजून घेणे आहे बस. बाकी काही कळो किंवा नाही कळो, ठीक आहे. आणि त्याच्यामधलाच आजचा एक आपला भाग आहे. काल आपण बघितलं, डी लिंक युअर अनवॉन्टेड एनर्जी. जे काही अनवॉन्टेड अननेसेसरी थिंग्स आहेत आपल्या लाईफमध्ये, त्याला डी लिंक कसं करायचं. ओके. आणि आजचा आपला टॉपिक काय आहे? अलाइन युअर सेल्फ विथ युअर इनर एनर्जी. लक्षात घ्या, आजचा आपला टॉपिक आहे अलाइन युअर सेल्फ विथ इनर एनर्जी. उद्याचा टॉपिक काय राहील मॉर्निंगचा? अलाइन युअर सेल्फ विथ युअर युनिव्हर्सल एनर्जी. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणे आहे. भलेही आपण रोज प्रॅक्टिसमध्ये 7 चक्र मेडिटेशन आणि
हम्म. तर लक्षात घ्या, आपण सेवन चक्र मेडिटेशन ही करत आहे आणि आपण एंजल्स मेडिटेशन सुद्धा करत आहे. हे झालं आपलं जनरल मध्ये आपण रेग्युलर करत आहे. पण जेव्हा कधीही आपण जेव्हा ह्या कोर्सला म्हणून आपण जेव्हा समजून घेऊ, तर हे टॉपिक आपल्याला याच्यामध्ये ऍड करणे आवश्यक आहे. का? कारण की आपण वर्क ऑन युअर सेल्फ ह्या विषयावर बोलत आहे. स्वतःवर वर्क करणे, तर स्वतःची एनर्जी शिफ्ट करणे हे सुद्धा आपलं एक रेग्युलर वर्क आहे. ओके. तर आजचा आपला टॉपिक, अलाइन युअर सेल्फ विथ इनर एनर्जी. आपण सेवन चक्रमध्ये बोलत असतो की शरीरामध्ये एनर्जी चॅनल्स आहेत. जसं नस नाडी आहे, आपल्या पूर्ण बोन्स मध्ये बोन मॅरो त्याला म्हणतो आपण, बरोबर आहे. तो सुद्धा एक प्रकारे एनर्जी चॅनलचा पार्ट आहे. डीएनएचा खूप प्युअर फॉर्म त्याच्यामध्ये असते. आणि ज्या प्रकारे रक्तवाहिनी आहे, त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाहिनी तंत्र सुद्धा आहे. याला सिग्नल प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतात? न्यूरॉन्स. आणि याला एनर्जी क्रिएट करण्याचं काम कोण करतायत? आपले सेल्स. आपल्या प्रत्येक सेल्स मध्ये इतकी ट्रेमेंडस ऊर्जा आहे, आणि त्याच्यामधूनच ही ऊर्जा पॉपअप होऊन रिलीज होते. आणि न्यूरॉन्स सिग्नल प्रोव्हाइड करून आपल्या प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत, शेवटच्या नखापर्यंत, बोटाच्या टोकापर्यंत हे सिग्नल्स प्रोव्हाइड करत आहे. जर या ऊर्जा प्रणालीमध्ये काही डिस्टर्बन्स आला, भलेही तुमची फिजिकल बॉडी चांगली चालत आहे, पण एनर्जी सिस्टम हे खूप सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म. त्याच्यामुळे तुम्हाला हे कधीच कळणार नाही की आपलं एनर्जी पॅटर्न डिस्टर्ब झाले. का? कारण की आपण एक मोठ्या हायर फोर्सनी पण चालत आहे, जे आपल्या पूर्ण जीवनाला चालवत आहे. पण सूक्ष्म स्तरावर आपल्यामध्ये बिघाड येणं सुरू होऊन जाते. आणि हा बिघाड हळूहळू 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 डेव्हलप होता होता, असं समजू आपण की मोबाईल आहे. मोबाईल जेव्हा चार्जिंगवर लावला असते तोपर्यंत बरोबर चालते. चार्जिंग वरून काढल्यानंतर 100% चार्जिंग दिसते. आणि तासभरात तुम्ही वापरा किंवा नका वापरू, तो सरळ एकदम 50, 40, 30, 20 अशा प्रकारे कमी होणं सुरू होऊन जाते. म्हणजे मोबाईल पण बरोबर आहे, चार्जिंगवर आहे तेव्हा तो चांगला काम पण करत आहे, बॅटरी पण 100% दाखवत आहे. पण तासभरानंतर काय होत आहे? एकदम डिस्चार्ज वर येत आहे. हेच एनर्जी पॅटर्न आहे आपल्या शरीराची सुद्धा. जेव्हा आपण जेवण करतो, आराम करतो, तेव्हा असं वाटतं की यस, हे एकदम पॉवर आहे आपल्यामध्ये, आणि एकदम एकदम सफिशियंट एनर्जी आहे. आणि त्याच्यासोबत आपलं ज्या सकाळची म्हणा, आपल्या दिवसभराची सुरुवात होते, किंवा आपण डे टू डे वर्क मध्ये उतरतो, तेव्हा कळते काहीतरी डिस्टर्बन्स येत आहे. आणि हे डिस्टर्बन्स इतके हॅबिच्युअल झालेले आहे आपल्यासाठी, की आपल्याला ते असं वाटतं की यस, हे तर काही म्हणजे वाईट गोष्ट किंवा नोटीस करण्यासारखी गोष्ट नाही, हे तर माझी रेग्युलर लाईफ आहे, डे टू डे लाईफ आहे. पण हे ऍक्च्युली तसं नाही आहे. तुम्ही एका हेल्दी पर्सनच्या तुलनेमध्ये जबरदस्त डाऊन मध्ये आलेले आहात. भलेही मी तंदुरुस्त दिसत आहो, माझं चालणं बोलणं बरोबर आहे, पण मी रनर नाही आहो. बरं, तुम्ही हलकी फुलकी रनिंग पण करत असाल, पण तुम्ही मॅरेथॉन रनर नाही आहे. तुम्ही मॅरेथॉन रनर असाल, पण तुम्ही जे 100 मीटर 200 मीटर मध्ये जे फास्ट रनिंग करतात तसे रेसर नाही आहे. म्हणजे कुठेतरी माझ्या शरीराचा फुल
पोटेन्शियल मध्ये उपयोग होत आहे का? नाही. मला कामापुरतं गणित येते, मला दुकानात जाऊन व्यवहार करता येतो, पण काय माझं डोकं एका मॅथमॅटिशियन किंवा सीएच्या लेवलचं आहे का? नाही. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण तुलना करतो तर लक्षात येईल आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे आहोत. मग हे मानायला पण हरकत नाही की आपण एनर्जी लेवलमध्ये सुद्धा काय आहोत? मागे आहोत. म्हणजे हे प्रॅक्टिकली प्रूव्हन वर्ड्स आहेत की जर माझ्या सेक्टर लाईफच्या प्रत्येक सेक्टरमध्ये जर मी फुल्ली डेव्हलप नाही आहे तर एनर्जी लेवलवर मी कसा डेव्हलप राहू शकतो? आणि इथूनच आपली सुरुवात होते एनर्जी पॅटर्न चेंज करण्याची. आणि याकरिताच आपण जेव्हा ते रिसॉर्टमध्ये आपलं रिट्रीट झालं होतं तेव्हा मी प्रत्येकाची ऑरा चेक करून दाखवली होती की आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये एनर्जी आहे, पण ऍक्च्युअल मध्ये किती कमी असते. आणि मेडिटेशन केल्यानंतर ती 15-20 फूट 25 फूट जी वाढते, सेम मेडिटेशन जेव्हा आपण घरी करतो, ठीक आहे, तितक्या इंटेन्शन किंवा किंवा इंटेन्सिफाय किंवा तीव्रतेनं आपण करत नाही. पण जेही करू, उदाहरणार्थ जर माझी 20 फूट ऑरा वाढली असेल त्या रिट्रीटमध्ये, कमीत कमी घरच्या घरी आपण 10 फूट तर वाढवू शकतो की नाही? पण ऊर्जाहीन व्यक्तीसाठी ते 10 फुटाचा जो ऑरा आहे तो सुद्धा बेनिफिशियल आहे. आणि रेग्युलर हळूहळू 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 जेव्हा आपण हे करत जाऊ आपल्या घरगुती जीवनामध्ये, तुमच्या लक्षात येईल का 1-1 फूट 2-2 फूट आपली ऑरा डे बाय डे वाढतच चालली. कधी तुमचा ऑरा 70-80-100 फुटाचा झाला कळणार पण नाही. खूप मोठी लाईफ मध्ये चेंज झालं का? नाही, चेंज नाही झालं. माझ्या मोबाईलची बॅटरी आता उतरत नाहीये एवढं आहे. मी त्याचा युज करतो की नाही हा अनदर पार्ट. पण तासभरात जी बॅटरी भरभर भरभर उतरत होती आता ती सेव्ह राहते. जेव्हा युज करू तेव्हाची तेव्हा. पण सध्या टेन्शन तर नाहीये मला माझा मोबाईल स्विच ऑफ होण्याचा. सेम वेनी जेव्हा आपण वर्क करतो किंवा आपण कोणत्याही कामामध्ये हात टाकतो तर सगळ्यात पहिले टेन्शन हेच असते की मी करू शकणार की नाही. बरं, हा लो कॉन्फिडन्स आला कुठून? कुठंतरी इनर मध्ये तुम्हाला माहित आहे की यू आर नॉट सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा स्किल. हे नाही आहे हे आपल्याला माहित असते अंदरून, पण ते आपण शो करत नाही आणि वर्षावरती आपण दाखवतो की मला हे करायचं नाही. हे सेवन चक्र म्हणा किंवा आपल्या शरीरातली ऊर्जा तंत्र जे आहे हे जर डिस्टर्ब झालं तर शरीराच्या प्रत्येक संवेदना किंवा ऍक्शन हे प्रॉपरली वर्क करत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा ते वर्क होत नाही. खूप सूक्ष्म स्तरावर जेव्हा आपली ऊर्जा अलाईन होते आणि डेव्हलप होत जाते, तुम्हाला लक्षात येते की सेम गोष्ट जे रेग्युलर तुम्ही करत आहात तीच गोष्ट तुम्हाला नवीन नवीन पद्धतीने रोज अनुभवायला येते. तुमच्याच कामामध्ये तुम्ही आणखी परफेक्शनने काम करता, आणखी चांगल्या पद्धतीने त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करता किंवा ते काम कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला विजडम किंवा नॉलेज येणं सुरू होते. पहिले का बरं येत नव्हतं माहित नाही. आज एक अशी जनरल गोष्ट झाली, माझी वाईफनी तिच्या मैत्रिणीला कॉल केला किंवा तिचं काहीतरी बोलणं झालं एकामेकाचं. तर आता हिला माहित आहे घर बदललं तर काय फरक पडते वातावरणात, नाव बदललं तर काय फरक पडते, न्यूमरोलॉजिकली जर आपण एखादा नंबर ऍडजस्ट केला तर किती चेंज येते. आता माझं बोलणं सुरू असते तिच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिची मैत्रिणीसोबत बोलली आणि ते म्हणाले की काय चालू आहे कसं. ते म्हणाले की मी मेस सुरू केली आणि मला महिन्याचे 25 ते 30 डब्बे माझ्याकडे असते. एक जनरल अंदाज लागून जाते 1500-2000 रुपयाचा जर डब्बा असेल तर ती बाई बरोबर 50-60 हजार रुपये तिचं सुरू आहे. म्हणजे आम्ही घर बांधलं, प्लॉट घेतला, 3 वर्षामध्ये आम्ही हे प्रगती केली. हिचं म्हणत अरे तुझं जेव्हा लग्न झालं होतं
तू तर सगळीकडून बोलणे खात होती. तुझं गोष्ट तर डिवॉर्स पर्यंत पोहोचली होती. का? कारण की तुला स्वयंपाकच करता येत नव्हता. झालं कसं? म्हणजे काय झालं काय नाही माहित नाही. पण काही दिवसानंतर आहे ना, माझ्या घरच्या लोकांना आहे ना, माझ्या मिस्टरांना, माझ्या सासूला माझं नाव नव्हतं आवडत. ते म्हणजे तुझं रेश्मा नाव आहे हे मुसलमानासारखं वाटते, तर काहीतरी चेंज कर. र वरून नाव होतं, पण तिने त्यांना वृषाली म्हणून ठेवलं. आणि माहित नाही म्हणे ते नाव बदल झाला अचानक. तिचे हस्बंड काहीतरी ऑटो ड्रायव्हर चालत होते. काहीतरी ऑटोचा काही प्रॉब्लेम झाला. काही टाइम पर्यंत ते बंद झालं. त्यांना टेन्शन आलं दोघांनी की आता काय करायचं आपण. आणि ऑपॉर्च्युनिटी मिळाली, डब्बे करणं सुरू केले. आणि बस 3 वर्षापासून तेच सुरू आहे. हिने काय म्हटलं की तू हे नोटीस केलं का म्हणे, जोपर्यंत तुझं रेश्मा नाव होतं, तू सगळीकडून बोलणे खात होती. तू आईच्या घरी होती तेव्हाही तू अशीच होती, सासरी अशीच होती. वृषाली नाव झालं म्हणजे तुझं बोलणं बदललं, तुझं फिजिकल ऍटिट्यूड बदलला, आणि तुझ्याकडे पैसा पण येणं सुरू झाला. मग ती म्हणते, अरे असं खरंच असन का? म्हणे असते. मग तुला कसं करते? अरे माझे हस्बंड हेच काम करते. तर ते म्हणे असं जर असन तर त्यांना सांग म्हणे की खरंच माझी डेट ऑफ बर्थ वगैरे घेऊन त्या नावासोबत काय नंबरची मॅचिंग झाली नाही झाली, काय चेंज झाला, आपण स्टडी करून पाहू. तर ठीक आहे, डाटा मागून घेशील, आपण बघून घेऊ. काय झालं माहितीये का, तिच्यासोबत तिची एनर्जी अलाइन झाली. कोणीही कारणाने असो, नाव बदल होऊ द्या किंवा ती दुसऱ्या घरी शिफ्ट झाली असेल नवऱ्यासोबत म्हणून असू द्या, पण ऊर्जेचं स्तर बदललं. जसं ऊर्जेचं स्तर बदललं, त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली, काम करायची ताकद आली. जी मुलगी स्वयंपाक करू शकत नव्हती, ते आज नॉनव्हेज, अंडे, मटन, चिकन, साधं जेवण, पनीरची भाजी, पराठे, सगळं सगळं, मसाले भात, बिर्याणी सगळं बनवत आहे. रोजचा एक मेनू ठरलेला असते. कुठून हे माइंड डेव्हलप झालं? कुठून स्किल डेव्हलप झाल्या? ही तुझी ऊर्जा आहे जी तुम्हाला तसं बनवत जाते. तीच पोरगी जर अशी असती, माझं कंबर दुखते, पाठ दुखते, माझे हात दुखतात, आज 25-30 डब्बे म्हणजे 25-30 लोकांच्या साठी पोळ्या बनवणे. एका एका डब्यात 4-4 जरी पोळ्या असतात ना, 25 चोक 100, कमीत कमी 100 पोळ्या तरी बनवणे आहे त्यांना. आणि सकाळ संध्याकाळ बरं, एका एका टाईमचा गोष्ट नाही आहे. मे बी मेनू संध्याकाळी कमी असेल पण तरी 2 तर चपात्या देणेच आहे. मग अशा कंडिशन मध्ये ही स्ट्रेंथ कुठून आली? ती जर मुलगी एकदम त्याच प्रकारची असती की माझं डोकं दुखते, माझं कंबर दुखते, मला झोपू द्या, मला आराम करू द्या, खरंच ते हे अचीव करू शकली असती का? नाही, काहीतरी इनर मध्ये चेंज झालं. त्या पॉवरने तिला ती ताकद दिली. तिचं माइंड डेव्हलप झालं. सेम गोष्ट आपल्या सगळ्यांसोबत होते. ज्यांची लाईफ स्थिर आहे, ज्यांचं जॉब व्यवसाय सगळं चालू आहे, त्यांना असं कळून येत नाही की आपल्या लाईफमध्ये काय चेंज झालं. पण इनर लेवलवर, इंटरनली तुम्ही खूप काही बदललेले आहात. तुमची फक्त संकल्प करण्याची देरी आहे. ज्या दिवशी तुम्ही संकल्प केला, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला स्वतःचं स्टेटस क्रिएट करायचं आहे, मला माझ्या जॉबमध्ये हायर लेवलवर अचीवमेंट करायचं आहे, आणि त्याकरिता मला माझं एनर्जी लेवल अलाइन करणं खूप आवश्यक आहे. भलेही तुम्हाला आज दिसत नाही आहे, पण 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला दिसेल की तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन येणं सुरू झालं. कुठून ऑपॉर्च्युनिटी येते? हा, फक्त आपले निगेटिव्ह बिलीफ तुम्हाला तोडणे आवश्यक आहे. तुम्ही जर निगेटिव्ह बिलीफ नाही तोडू शकले, निगेटिव्ह बिलीफ म्हणजे कोणती? होऊ शकत नाही, कसं होणार, कुठून ऑपॉर्च्युनिटी येणार, मी पास्ट मध्ये किती प्रयत्न केले, मी प्रमोशनसाठी किती प्रयत्न केले, मी असं केलं तसं केलं, मी बिझनेस एक्सपान्शनसाठी किती प्रयत्न केले. पास्ट पास्ट होता, तो गेला. तो ज्या घटनेशी, ज्या गोष्टीशी निगडीत होता, ती होती तुमची ऊर्जा. त्या ऊर्जेला, त्या एनर्जीला तुम्ही आता काय करता? चेंज करता आहे. म्हणजे पास्ट जे पॅटर्न होते ते आता चेंज होणं सुरू होईल नवीन एनर्जी सोबत.
पण जर तुमचं जे बिलीफ आहे ते जर असंच निगेटिव्ह असलं, तर नवीन एनर्जी सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकणार नाही. म्हणून हा कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा विचार सुरू आहे का, कॉन्शियसली तुम्ही काय करताय हे सुद्धा महत्वाचं आहे ना. तुम्ही घर बदलून राहिले, तुम्ही वास्तू करत आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करत चालल्या, पण कॉन्शियसली तुम्ही तेच म्हणता की आय एम अ फेल्युअर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणार, पण त्यावेळेस माहिती काय होईल, वर्कलोड वाढलं म्हणून तुम्ही गिव्हअप करणार. आणि ही गिव्हअप करण्याची सवय लागली आहे. तुम्ही एक्सक्यूज शोधणार ते काम सोडण्यासाठी. पण जर तुम्ही न्यूरोलॉजिकली, मेंटली जर प्रिपेअर आहात, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही त्या छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीजला कॅप्चर करून लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येत आहे. आणि त्याचकरिता कॉन्शियस मॅनिफेस्टेशनचा वर्क ऑन युअर सेल्फ ह्या पार्टमध्ये आपल्याला अलाइन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर काम करणे, स्वतःचं अलाइनमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला वर्क करायचं आहे. याकरिता आपण समजून घेऊया विषयाला, शिफ्टिंग युअर फ्रिक्वेन्सी टू मॅच युअर डिझायर रियालिटी बाय कल्टिवेटिंग ग्रॅटिट्यूड, सेट क्लिअर इंटेन्शन अँड प्रॅक्टिसिंग माइंडफुल मेडिटेशन. स्वतःच्या फ्रिक्वेन्सीला शिफ्ट करण्यासाठी आणि तुम्हाला जी डिझायर, तुमची जी इच्छा आहे त्या रियालिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी अशा प्रॅक्टिसेस करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचे काय होईल, व्हायब्रेशन शिफ्ट होणार. जसं ग्रॅटिट्यूड झालं, मेडिटेशन झालं, माइंडफुलनेस म्हणजे नेहमी अवेअर असणे. तुमचे इंटेन्शन क्लिअर असले पाहिजे की नेमकं तुम्हाला काय. ओके. बाय रिलीजिंग लिमिटिंग बिलीफ अँड टेकिंग इन्स्पायर ऍक्शन. जे मी आताच बोललो ना की तुम्ही कितीही एनर्जीला चांगलं करताय, कितीही चांगल्या वातावरणामध्ये जाताय, तुमचं बिलीफ रॉंग आहे, सगळं गेलं वाया, है ना. तर रिलीजिंग युअर निगेटिव्ह ऑर लिमिटिंग बिलीफ अँड टेकिंग इन्स्पायर ऍक्शन, त्याच्या जागेवर तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्शन टेकिंग ऍबिलिटीला ऍक्टिव्हेट करायचं आहे. याच्याद्वारे तुम्ही तुमची एनर्जी आणि तुमचे व्हायब्रेशन काय करू शकता, इन्क्रीज करू शकता. कन्सिस्टन्सी इन डेली रिच्युअल्स, जसं मेडिटेशन, ब्रेथ वर्क म्हणजे प्राणायाम, एक्सरसाइज व्यायाम करणे, सेटिंग बाउंड्रीज, एक लिमिट, एक बाउंड्री सेट करणे की मला कुठपर्यंत लोकांमध्ये व्यक्त व्हायचं आहे. इन्श्युअर सस्टेन अलाइनमेंट अँड पॉझिटिव्ह फ्लो, तुम्ही इन्श्युअर असले पाहिजे, तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुमचा जो पॉझिटिव्हिटी आहे तो फ्लो एनर्जीचा आणि तुमचं अलाइनमेंट हे डिस्टर्ब झालं पाहिजे नाही. जर असं होताना दिसत आहे, तुम्ही तुरंत त्या जागेवरून, त्या लोकांपासून किंवा त्या सिच्युएशन मधून दूर होऊन जाल, किंवा त्यांना तुम्ही तुमच्या जवळ येऊ देणार नाही. अशा प्रकारची बाउंड्री सेट करणे असते. हाऊ कॅन वी डू इट? कल्टिवेट ग्रॅटिट्यूड अँड माइंडनेस. काय करू शकतो आपण, ग्रॅटिट्यूड ची प्रॅक्टिस आणि माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करू शकतो. माइंडफुलनेस म्हणजे काय असते, क्षणोक्षणी अवेअर असणे. माइंडफुलनेस म्हणजे माइंड आणि फुल म्हणजे पूर्ण, ह्या मस्तिष्कचा पूर्णत्वाने उपयोग करणे, की ह्या मोमेंटला आम्ही काय करू शकतो. दिस इज अ माइंडफुलनेस. ग्रॅटिट्यूड आपण शिकलोच आहे, धन्यवादची भावना. फोकस ऑन द प्रेझेंट मोमेंट, हा टॉपिक आता येईल एक एक दोन सेशन मध्ये. ठीक आहे. प्रेझेंट मोमेंट मध्ये कसं आपण फोकस करायचं, म्हणजे आता तुम्ही इथे माझ्या समोर बसलेले आहात आणि तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही गणित करताय खर्चाचा,
ट्रिपला जायचं आहे त्याचा, जे काही तुमच्या माइंडमध्ये सुरू आहे, म्हणजे तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये सध्या नाही आहात. ओके. शिफ्ट युअर व्हायब्रेशन टू अबंडन्स. जे कमतरतेची भावना आहे ना आपल्यामध्ये, त्याच्यामधून अबंडन्सच्या भावनेमध्ये तुम्हाला काय करणे आहे, पूर्णत्वाच्या भावनेमध्ये स्वतःची ऑरा किंवा स्वतःची व्हायब्रेशन शिफ्ट करणे आहे. सेट क्लिअर इंटेन्शन आपण बोललो. डिफाईन व्हॉट यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट. असं नाही की काही पण बोला, तुम्हाला क्लिअरली माहित असलं पाहिजे की नेमकं मला काय करायचं आहे आणि ते करण्यासाठी मला कोणते कोणते निर्णय घेणे किंवा कोणते कोणते पावलं उचलणे आवश्यक आहे. टू गाईड युअर एनर्जी इंटेन्शनली. तुमच्या एनर्जीला तुम्हाला रस्ता दाखवावा लागेल की मला असं असं जीवनात पाहिजे आणि मला असंच करायचं आहे, तेव्हा ती ऊर्जा त्या दिशेने धावणार. ओके. आणखी काय करू शकतो आपण? यूज मेडिटेशन टेक्निक्स. काम द माइंड अँड कनेक्ट विथ इनर अँड युनिव्हर्सल एनर्जी. तुमच्या मनाला, तुमच्या मस्तिष्कला, तुमच्या इमोशन्सला शांत करून स्वतःचं कनेक्शन तुमच्या इनर एनर्जी सोबत आणि युनिव्हर्सल एनर्जी सोबत करणे. हा युनिव्हर्सल एनर्जीचा टॉपिक उद्या मॉर्निंगला होईल. टॉक अलाइन ऍक्शन्स, टेक अलाइन ऍक्शन्स. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला ऍक्शन टेकिंग ऍबिलिटीला काय करावं लागेल, डेव्हलप करणे आवश्यक आहे. एनर्जी इज ऍक्शन. हॅलो, डिस्टर्ब झालं काय? आवाज येतोय सर, व्हिडिओ स्टॉप झाला. ओके ओके ओके. एंगेज इन ऍक्शन दॅट रिझोनेट विथ युअर गोल अँड डिझायर. तुम्ही अशा प्रकारचे ऍक्शन्स घेणं सुरू करा, अशा प्रकारचे काम करणं सुरू करा की जे तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे आहे तेच तुम्हाला मिळालं पाहिजे. त्या दिशेने तुम्ही काम करा. सेट युअर बाउंड्रीज. आपण जसं बोललो की प्रोटेक्ट युअर एनर्जीज बाय लिमिटिंग एक्सपोजर टू ड्रेनिंग पीपल ऑर टास्क. तुमच्या एनर्जीला प्रोटेक्ट करणं शिका आणि स्वतःला लिमिट म्हणजे थोडस नियमात घेऊन या, कंट्रोलमध्ये आणा. एक्सपोजर म्हणजे व्यक्त होण्यासाठी लोकांच्या समोर. अशी लोक जी तुमची ऊर्जा ड्रेन करतात किंवा असे काम जिथून तुमची ऊर्जा लॉस होते, अशा प्रत्येक गोष्टीपासून, सिच्युएशन पासून स्वतःला सावरा आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. फोकसिंग ऑन फीलिंग गुड इंटरनली rather than just doing to get result. स्वतःला तुमच्या अंतर्मध्ये तुम्ही किती आनंदी आहात किंवा तुम्हाला किती बरं वाटत आहे, म्हणजे छान वाटत आहे, यावर लक्ष द्या. न की मला माझ्या कामाचा डिझायर रिझल्ट मिळाला पाहिजे याकडे लक्ष देणे. ते तर करणेच आहे, डिझायर रिझल्ट साठीच आपण काम करत आहोत, पण त्याचा लोड नका घेऊ. तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय फील होते ते बघा. तुम्हाला जर कोणती गोष्ट चांगली नाही वाटत आहे आणि ते करण्याची जबाबदारी तुमच्यावर येत आहे, तर स्वतःला कंट्रोल करा आणि थांबवा स्वतःला. ठीक आहे. यू कॅन अट्रॅक्ट युअर डिझायर मोर इफेक्टिव्हली. जर तुम्ही इंटरनली खुश आहात, आनंदी आहात, तर तुमचे डिझायर, गोल्स जे आहे ते मॅनिफेस्ट किंवा अट्रॅक्ट होण्यामध्ये सहजता निर्माण होते.
याकरिता आपण आणखी काय करू शकतो? सेवन चक्र. द सेवन चक्र आर द मेन एनर्जी सेंटर्स ऑफ अवर ह्युमन बॉडी. And when they are completely open, you will feel a harmonious union with mind, body and spirit. हे 7 चक्र जेव्हा अलाइन होणं सुरू होते, क्लीन होतात आणि यांचं फुल ओपनिंग होते, एक्सपान्शन होते या ऊर्जेचं, आपण आपल्या मनासोबत, विचारांसोबत आणि आपल्या आत्म्यासोबत आणि शरीरासोबत एक हार्मोनी म्हणजे संतुलन, सगळं एकसारखं चालते असं याला हार्मोनियस म्हणतात. हा एक वरता खाली हे हार्मोनियस नाही आहे, हे डिसहार्मोनी आहे. जे दोन्ही सोबत चालत आहे म्हणजे हार्मोनियस, म्हणजे सुसंगतता. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू, आपल्या स्वतःच्या एनर्जी सिस्टमला अलाइन करू इंटरनली. ओके. आय होप सगळ्यांना हा विषय समजला असेल. अलाइन युअर सेल्फ विथ युअर इनर एनर्जी. आणि जर तुमची इनर एनर्जी कमी आहे तर त्याला वाढवणे, त्याला डेव्हलप करणे याची खूप जास्त आवश्यकता आहे. काल मला एका पॉडकास्टमध्ये एक लाईन ऐकली, मला खूप चांगली वाटली. लोकांचा इगो त्यांना समोर जाऊ देत नाही आहे. कसा? म्हणजे ज्यांच्या लाईफमध्ये मॅरेज प्रॉब्लेम चालू आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम चालू आहे, त्यांना तुम्ही समजायला जा की बाबा असं नको करू, तरी मी माझं बघून घेईन. ज्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे त्यांना तुम्ही सांगा की तुझा प्रॉब्लेम ह्या कारणामुळे होत आहे, तर ते आय नो, आय कॅन डू इट. तुम्ही कोणाला सांगा की बाबा अभ्यासामध्ये तुझा हा प्रॉब्लेम आहे, तो ते हो मला कळते सगळं, मी करून घेईन. तुझ्या लाईफमध्ये प्रोग्रेस ह्या कारणानं होत नाही आहे, तर ते हो मला माहित आहे, मी बघून घेईन. अरे राजा, जर तुला माहित आहे आणि तू बघून घेतलं असतं तर तू आतापर्यंत ती गोष्ट अचीव करून घेतली असती. तुझ्याच्यानी होत नाही आहे म्हणूनच तू प्रॉब्लेम क्रिएट करून बसला ना. ज्यांनी प्रॉब्लेम स्वतः क्रिएट केला आणि त्याला एक्सेप्ट पण करून घेतला आहे, खरंच सांगा तो व्यक्ती स्वतःहून त्याचं सोल्युशन काढू शकेल का आता? म्हणून असं म्हटलं जातं की मेंटरची गरज आहे. कशासाठी मेंटरची गरज? याच्यासाठी नाही आहे की त्याला तुमच्यापेक्षा जास्त समजते. मेंटरची गरज याच्यासाठी आहे की तो तुमचा प्रॉब्लेम पाहू शकते, जे तुम्ही नाही बघत. तुम्ही जर एक्सेप्ट करण्यासाठी रेडी आहात तर मेंटर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स काढून देईल तुमच्या लाईफ मधले. तुम्हाला फक्त वर्क करणे आहे त्याच्यावर. आता तुम्हाला माहित आहे माझ्या बॉडीमध्ये, सिस्टममध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आलेला आहे, काहीतरी गडबड झालेली आहे, माझं मी बघून घेईन. हे वाक्य चांगलं वाटते, पण जेव्हा आपण डॉक्टर पाशी जातो आणि फुल बॉडी चेकअप करतो तेव्हा समजते की डोक्यापासून पायापर्यंत काय काय बिघडलं आहे. मग तो रिपोर्ट ऐकल्यानंतर बापा 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 एवढं, हे कधी झालं? का? कारण की ती बिमारी बघण्याची नजर फक्त डॉक्टर पाशीच आहे. तुम्हाला ती बिमारी माहित आहे, पण तुम्ही एक्सेप्ट करून ठेवली आहे की येस आय कॅन डू इट, आणि तुम्ही त्याला स्वीकार केला की हो. जेव्हा तुम्ही स्वीकारच केलं ते चेंज कसं होणार? म्हणून मेंटरची आवश्यकता आहे. आणि तो जेव्हा सांगत आहे की असं करा, तर तुमचं काम आहे फक्त करा. हा, तुम्ही इनोव्हेशन करू शकता, पण तुम्हाला समजणे आहे की अच्छा ह्या गोष्टीची मला गरज आहे. तर अशा प्रकारे इंटरनली वर्क करणे, जेव्हा सांगितले जाते की करा म्हणजे करणेच आहे आपल्याला. हो हो मला कळते, मी बघून घे, असं म्हटल्याने होत नाही. त्यांनी कधीच केलं नाही, तो कधी करणार पण नाही. बघून घेणारे लोक बघतच राहते, करणारे लोक करून मोकळे होऊन जाते. स्वतःला चेंज करणे हे आपले
अति आवश्यकता आहे तुमची इनर एनर्जीज बदलणे. ओके. उद्या आपण बघू अलाइन युअर सेल्फ विथ डिवाइन एनर्जी. का याची गरज का बरं आहे? जसं मी म्हटलं ना, आपल्याला एका मेंटरची गरज आहे. तुम्ही तुमच्या एनर्जीमध्ये लो फील करता, कसं फील करता तुमचं तुम्हाला माहित आहे. पण ज्यांनी आजपर्यंत साखरेची किंवा गुळाची चवच घेतली नाही, त्याला काय समजणार? किंवा आपण साधं म्हणू, अजिनोमोटो जर तुम्हाला माहित असेल, अजिनोमोटो काय करते? प्रत्येक जे काही आपलं मसाले असते त्याची टेस्ट एनहान्स करते. ज्याने आजपर्यंत साध्या मसाल्याचं जेवण केलं असेल आणि विथ अजिनोमोटो टाकलेल्या मसाल्याचं जेवण केलं असेल, तो कधीही रेफर कोणतं अन्न करेल? अजिनोमोटो. का? कारण की त्यांनी तुमच्या टेस्टचे सेन्सेशन आहे ना, त्यांना फुलफिल केलं. म्हणून घरचं जेवण चांगलं वाटत नाही, हॉटेलचं साधं जेवणही चांगलं वाटते. हे प्रत्येक जागेवर तोच फॉर्म्युला असते की तुमचं टेस्ट सेन्सेशन कसे तुमचे वाढवून दिले पाहिजे. आणि ते फुलफिल तिथंच होते हॉटेलमध्ये. घरी आला का तेच अन्न, तोच मसाला, तेच जेवण तुम्हाला बेचावं लागते. का? कारण की त्याच्यामध्ये ते केमिकल्स आहे जे तुमच्या माइंडला स्टिम्युलेट करते आणि तुम्हाला ते वॉव फिलिंग देते. सेम अशाच प्रकारे आपल्याला जर एनर्जी बद्दल, आपल्याला जर त्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे किंवा आपण कधी त्याचा अनुभवच घेतला नाही, तर तुम्ही कसं म्हणू शकता की आय नो? कारण की त्याला अनुभव आलेला नाही, तर तो तिथंच थांबून जाईल. म्हणून आपल्याला आता सेकंड पार्टवर उतरायचं आहे की कनेक्ट विथ डिव्हाइन एनर्जी. जेव्हा युनिव्हर्सल एनर्जीचा फ्लो आपल्यासोबत कनेक्ट होईल ना, तेव्हा समजणार की अरे, इनर एनर्जीमध्ये आणि युनिव्हर्सल एनर्जीमध्ये किती भयंकर फरक असते. आणि जेव्हा कॉस्मिक एनर्जी तुम्हाला चालवते, तेव्हा तुमच्याकडे वर्कलोड पण वाढवते. पण ते वाढत त्याच्यासाठी आहे की तुमच्याकडे ती कॅपॅसिटी दिलेली आहे आता. आणि जे तुम्ही करून दाखवता ऍज अ रिवॉर्ड पण मग त्याच लेवलचा मोठा असते, मग तो युनिव्हर्सलच रिवॉर्ड असते. अशा प्रकारे आपण आता टॉपिक बाय टॉपिक सगळ्या गोष्टी कव्हर करत आहोत. आजचं टॉपिक आपण इथेच थांबू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी शांत स्थिर बसा, रिलॅक्स. बघू, काही गोष्टी मला थोडंसं बोलायचं आहे सगळ्यांशी, म्हणजे बघू नंतर कधी आपला टाइम निघाला तर. कारण की आता काम खूप जास्त होऊन राहिलं, वाढून राहिलं आणि आपल्याला आता खरंच गरज आहे. पहिले मी सपोर्ट मागत होतो, सपोर्ट बद्दल मी बोलत होतो, पण त्यावेळेस ऍक्च्युली वर्क पण तेवढं वाढलं नव्हतं. आणि आता रियालिटीमध्ये वर्कलोड म्हणा किंवा हे कामाचा जो व्याप आहे ना, तो आता वाढत चाललेला आहे. है ना? आणि त्याला फुलफिल करण्यासाठी जे काही प्रयत्न आहे, माझं ते प्लॅनिंग पूर्ण तयार आहे. महिन्या 2 महिन्याची प्रिपरेशन आहे ही सगळी. त्याच्यानंतर मी बाहेर निघून लेक्चर घेण्यासाठी पण रेडी होऊन जाईल. पण त्याच्या अगोदर एक सिस्टम रेडी करणे आहे. त्याकरिता मला काही जणांची आवश्यकता राहील. फायनान्शियली म्हणा का सपोर्ट म्हणा किंवा कोणत्याही एखादं वस्तूची म्हणा, कोणत्याही गोष्टीची. ज्यांनाही असं वाटते की माझ्या कामामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट करा, तुम्ही असं नाही म्हणत की तुम्ही माझा कॉल घेऊन बसा. पण कमीत कमी ज्यांना पण मला मदत करायची इच्छा आहे किंवा सर डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्यासोबत आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. कसं असते बघा, मी काही खूप बिलिनियर पर्सन नाही आहे जो त्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे की माझ्याकडे रातोरात मी सगळी सर्व्हिस आणि सगळं सिस्टम उभं करत आहे. आपलं जागेवरच हातपाय हलवणं चालू आहे. आपण म्हणतो ना की ये हात कमाई करते आणि त्या म्हणजे हातावरच खाणे, हातावरच म्हणजे तेच हात कमवणे, तेच हात जेवणे, अशी सध्या आपली स्थिती आहे. त्याच्यातून माझं जे मोटिवेशन आहे किंवा माझं जे इंटेन्शन आहे ते वर्क करणे आहे ह्युमॅनिटीसाठी.
पण त्याच्या अगोदर हा जो सिस्टम जनरेट करायचा आहे, त्याच्यामध्ये हे एकट्याचं काम नाही, हे सपोर्टिव्ह वर्क आहे. भलेही तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमसाठी माझ्यासोबत कनेक्ट झाले, पण आज कनेक्ट होत असताना तुम्ही एका सिस्टमचा पार्ट बनू शकता, ज्याच्यामध्ये ब्लेसिंग्स कंटिन्यू तुमच्या नावाने चालत आहे. का? कारण की एक एक छोटासा सपोर्ट सुद्धा माझ्या कामाची स्पीड वाढवू शकते. आणि निरंतर त्याची रिमेंबरिंग मला राहील किंवा सगळ्यांना राहील, की बाबा हे सिस्टम जनरेट करण्यामध्ये ह्या 4 लोकांचा, 5 लोकांचा हातभार होता. का बरं आपण कोणत्याही सिस्टमचे फाउंडर, को फाउंडर म्हणतो? का? कारण की त्यांनी हातभार लावलेला असते त्याला उभं करण्यामध्ये. म्हणून ते फाउंडरचं पद त्याला दिलं जाते. का? कारण की तुम्ही आता सहभागी आहे माझ्या कार्यामध्ये. अशा प्रकारे. तर बघा, तुम्हाला त्यांनाही आपण त्याच्याबद्दल एखादी मीटिंग पण करून टाकू अलीवेळ तर. कारण की आता मी खूप सिरियस आहे आणि ज्यांना ज्यांना पण काही असं वाटते की आपण मदत केली पाहिजे, प्लीज थोडं शेअर करा, सपोर्ट करा. कारण की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी फ्री होणार आणखी जास्त काम करण्यासाठी. ओके, चला आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी ताट सरळ रिलॅक्स बसा. डोळे बंद. लांब खोल श्वास. श्वास सोडा. तुम्ही बघत आहात प्रत्येक ब्रिदिंग सोबत तुमचं शरीर, तुमचे विचार आणि तुमच्या मनाची अवस्था शांत आणि शिथिल होत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या पायांकडे द्या. तळपाय, तळपायाचे बोट, तुमच्या पोटऱ्या, तुमचे घुटणे, तुमची मांडी. शांत आणि शिथिल होत आहे. सगळा तणाव रिलीज होत आहे. रिलॅक्स होत आहे. तुमचा सिटिंग एरिया, तुमचा हिप एरिया, तुमच्या जांघा, लोअर बॅक, अप्पर बॅक आणि तुमची कंबर, तुमची पाठ आणि पाठीचा मणका पूर्णपणे शांत आणि शिथिल होत आहे. प्रत्येक श्वासासोबत एक डिवाइन एनर्जी शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्स मध्ये प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडत असताना सगळा तणाव, थकवा, त्रास, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या जेनेटेल ऑर्गन्स कडे, ओटीपोट, नाभी, पोट, पोटांची आतडे, सगळे ऑर्गन्स, छाती, फुफ्फुस, स्तन, शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर द्या. तुमची मान, तुमचा गळा, तुमचे खांदे, तुमचे बाहू, तुमचे हात, तळहात आणि तळहाताचे बोट. शांत आणि शिथिल होत आहे. पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर, डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, मिड ब्रेन, रेप्टाइल ब्रेन, फ्रंटल कॉर्टेक्स, तुमचं मस्तक शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे.
पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर द्या. तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा, तुमचा जबडा, दात, कान, नाक, ओठ, डोळे आणि डोळ्यांच्या पापण्यांवर पूर्ण लक्ष द्या. डोळ्यांच्या पापण्यांवर असलेला पूर्ण तणाव रिलीज होत आहे. तुम्ही शांत आणि स्थिर होत आहात. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. प्रत्येक श्वासासोबत तुमचे विचार आणखी शांत आणि शिथिल होत आहे. हळूहळू तुम्ही नो माइंड या स्टेटमध्ये पोहोचत आहात. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर द्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. तुमचे श्वास आणखी शांत आणि शिथिल होत आहे. तुमचं माइंड आणि तुमचा हार्ट कोहरन्स मध्ये येत आहे. तुझे माइंड फ्रिक्वेन्सी आणि हार्टची फ्रिक्वेन्सी अलाइन होत आहे आणि तुम्ही अल्फा कॉन्शियसनेस मध्ये व्हायब्रेट करत आहे. दिस अल्फा कॉन्शियसनेस इज सपोर्टिव्ह कॉन्शियसनेस or frequency for human well-being and internal healing. This alpha frequency create a harmonious nature in our mind, body and spirit and gives us complete relaxation. Now we start money healing meditation. सगळ्यांनी कॉइन आणि नोट तुमच्या जवळ जे ठेवलेले असतील त्याला आपल्या हातात घ्या. नसन घेतलं तर डिस्टर्ब होऊ नका. जस्ट इमेजिन करा की तुमच्या हातामध्ये चला तर सुरू करूया आहे किंवा सिंबल आहे. मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे. त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा.
लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6 श्वास घ्या, 5 श्वास घ्या, स्क्रीनवर सिंबल आहे, 4 श्वास घ्या, तुम्ही बघू शकता. 3 श्वास घ्या, 2 श्वास घ्या, 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू या सिंबल कडे बघा फॉर सर्वांनी. क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. थँक्यू. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिव्हाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिव्हाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही चॅन्ट करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. श्री 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 फील करा या एनर्जीला. महालक्ष्मीची दिव्य ऊर्जा, गोल्डन लाईट तुमच्या स्वादिष्ट चक्रामध्ये
श्रीं हृदि प्रवाहित होत आहे. श्रीं हृदि श्रीं हृदि तुमचा उजवा हात श्रीं हृदि स्वाधिष्ठान चक्रावर श्रीं करा. हृदि आणि ही डिवाइन एनर्जी श्रीं प्रवाहित होऊ द्या. श्रीं हृदि 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 या golden light ला हृदि श्रीं हृदि डिवाइन श्रीं लक्ष्मीच्या ऊर्जेला हृदि पूर्ण शरीरात प्रवाहित होते श्रीं हृदि आणि तुमचे श्रीं सगळे हृदि फायनान्शियल श्रीं money related हृदि ऑब्स्टॅकल्स श्रीं hurdles, हृदि negative energies क्लीन आणि क्लिअर होत आहे. श्रीं हृदि न्यू फायनान्शियल श्रीं abundance, हृदि प्रॉस्परस एनर्जी क्रिएट होत आहे हृदि श्रीं आणि त्याचा aura हृदि वाढत आहे. श्रीं हृदि त्याचा aura श्रीं हृदि ही ऊर्जा श्रीं हृदि एक्सपांड होत आहे. श्रीं aura हृदि मनी मॅग्नेटिक बनत आहे. श्रीं हृदि तुमची ऑरा श्रीं Wealthy, हृदि अबंडन्स श्रीं हृदि एक प्रॉस्परस एनर्जीने श्रीं भरलेली हृदि आहे. श्रीं हृदि श्रीं हृदि श्रीं हृदि श्रीं हृदि श्रीं हृदि
श्रीं ह्रीं 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 Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केला आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है XYZ ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ this problem. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ this problem. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है XYZ इस
प्रॉब्लम के साथ आई रिकॉग्नाइज दैट द रेजिस्टेंस टू लेट गो ऑफ द नीड ऑफ दिस XYZ प्रॉब्लम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ या प्रॉब्लमच्या प्रति मैंने रिकॉग्नाइज कर लिया है. जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है, इस नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ इस प्रॉब्लम के प्रति. नाउ you find out your problem. Now we move on. Step. लांब खोल श्वास घ्या. Now it's a time for use our next manifestation method. This is the energy tapping, so powerful and so successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind and thought related to your current situation. ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आहे. तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार यांच्याशी संबंधित जी तुमची सध्याची स्थिती आहे. नाउ इट्स टाइम फॉर आवर फर्स्ट टॅपिंग मेथड. फर्स्ट टॅपिंग इज फॉर रिलीज all resistance related to money. तुम्ही या अगोदर तुमचा जो प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स फील केला होता. त्या रेजिस्टन्सला आता आपल्याला रिलीज करायचं आहे, जी तुमच्या मनीशी रिलेटेड आहे किंवा तुमच्या इतर कोणत्या घटनेशी संबंधित आहे. माझ्या सोबत सोबत म्हणा आणि मी तुम्हाला जी टॅपिंग मेथड शिकवलेली आहे त्याला फॉलो करा. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणातून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणापासून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. पण कुठलीही गोष्ट जसा पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आहे आणि अट्रॅक्ट झाली तरी ती फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. माझ्या लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट जसं पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आणि अट्रॅक्ट झाली तरी फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करते. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतो, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे.
हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतोय, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. तुम्ही बघत आहात तुमच्या श्वासांची गती आता बदललेली आहे. श्वास आणखी हलके झालेले आहेत. नाउ टॅपिंग 2 अट्रॅक्ट अबंडन्स. धन आकर्षणामध्ये येणारे जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याला आपण आता रिलीज करूया आणि धनाला आकर्षण करण्यासाठी, अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही मेथड वापरूया. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या तळ हाताच्या कडेला
कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा. पॉवरफुल टॅप करा. आय रिलीज पास्ट लाईफ जेनेटिक karmic childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release past life genetic karmic childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release past life genetic karmic childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोनवर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. छातीच्या बाजूला. चेस्टच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. पुन्हा एकदा मस्तकावर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या कडेला साईडला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोन. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. काठीच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. मस्तकावर टॅप करा आणि म्हणा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. डोळ्याच्या कडेला. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. डोळ्यांच्या खाली टॅप करा. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. नाकाच्या खाली. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. ओठांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. कॉलर बोनला टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. टाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोक्याच्या वर. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडावाटे श्वास सोडा. तुम्ही बघत आहे तुमचं शरीर अगोदरपेक्षा आणखी जास्त हलकं झालेलं आहे. तुमचे पूर्ण ऊर्जा शरीर, मनस शरीर, मनातल्या भावना, तुमच्या फिलिंग, तुमचे विचार शांत आणि हलके झालेले आहे. तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरातल्या कणाकणाला तुमची बॉडी एकदम लूज आणि शिथिल झालेली आहे. काहीही एफर्ट, काही हार्डनेस, स्टिफनेस, रेजिस्टन्स, बर्डन, प्रेशर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर अशा कोणत्याच भावना तुमच्या आतमध्ये सध्या नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिलीज केलेला आहे. पूर्णपणे
शांत आणि शिथिल झालेला आहात. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. हळूहळू डोळे उघडा. मान खांदे हळूहळू रिलॅक्स करा आणि आपल्या कॉन्शियसनेस मध्ये परत या. Anyone have experienced anything good? Please share. नमस्ते सर. हा दिनेश सर तर ते सिम्बॉल बोला. बघितल्यानंतर असं मला असं जाणवलं की ते आपण ते गुरु मंदिरला गेलो होतो ना, हो हो तिथे श्रीयंत्र आहे बघा तो. बरोबर हो. तर मी त्याच्या बाजूला बसून ते श्रीमप्रजीचे जाप करताय असं फील होत होतं. अरे वा. बढिया. आणि जो उजवा हात याच्यावरती होता ना स्वादिष्टान चक्रामध्ये, त्या हा 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 हातामधून असं काहीतरी असं ओढत होतं आतमध्ये नाही का, म्हणजे असं अच्छा हातामधून ऑब्झर्व करत होतं ते पॉइंट स्वादिष्टान चक्र. बढिया. हे होते आणि होते सर होते 100%. पूर्ण बॉडी पूर्ण गरम झाली आहे. चटके चटके लागून राहिले मला. चांगलं कनेक्शन झालं. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर, मस्त. थँक्यू. आणखी आणखी कोणी? तर तिथे एकदा जाऊ आपण. हो जाऊ ना बिंदा. आता मी येतच आहे 10 किंवा 11 तारखेला. हम्म, है ना? हम्म. तर आपण प्लॅन करून घेऊ मग. ठीक आहे ना, ठीक आहे ना. सकाळी गेल्या दुपारपर्यंत येणं होऊन जाते सायंकाळपर्यंत. हा हा आरामात बाईकनं निघून जाऊ. हा हो. चालते. आणि तिथं पण जाऊ, ते वरती टेकडीवरती आपण गेलो होतो. हा जाऊ. हम्म. हा, आणखी कोणी आहे काही बोलायचं आहे कोणाला? चला ठीक आहे. ओके आपला सेशन आता आपण क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. Thank you. अशाच प्रकारे मनी मॅनिफेस्टेशन, मनी Lots of एनर्जीची love हिलिंग and gratitude. Lots of कंटिन्यू gratitude. करा आणि आपले व्हायब्रेशन, आपले ऑरा हेल्दी, वेल्थी, प्रॉस्परस आणि अबंडन्स मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये प्रयत्नशील राहा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of gratitude. गुड नाईट ऑल ऑफ यू. Lots of good night. Good night.